आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न। एकूण 9 विषयांवर चर्चा। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता धुळे शहरातील पतसंस्थेच्या श्रीहरी कार्यालयात सदर आग्रा रोड व्यापारी सहकारी पतसंस्थेची सभा घेण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली। या ठिकाणी या सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, 31 मार्च 2026 अखेरच्या आर्थिक वर्षाचा अहवाल व हिशोब पत्रकास मंजुरी देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे, अंदाजपत्रकास मान्यता, वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद, आगामी वर्षासाठी लेखापरीक्षक नियुक्ती तसेच सर्व सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार आधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत चर्चा करणे यासह अध्यक्षांच्या आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करणे आदी विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। विषय मंजूर करण्यात आले। यावेळेस संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र बारी यांच्यासह या ठिकाणी सर्व संचालक मंडळ पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी चेअरमन तथा अध्यक्ष पवन पोद्दार, वाइस चेअरमन जयदीप जैन, संचालक मनीष अग्रवाल, गोविंद पोद्दार, मनोज अग्रवाल, किशोर लोढा, सौ संगीता पवन पोद्दार, सौ सोनल मनोज अग्रवाल, राजेश ब्रह्मे, राजू महानोर, नवीन देवरे, तज्ञ संचालक गोवर्धन मोदी, नरेंद्र नेरपगार यांच्यासह मॅनेजर राजेंद्र बारी, अकाउंटंट देवीदास भागवत, क्लार्क संदीप सोंजे, कॅशियर ईश्वर महानोर, क्लार्क श्रीराम गरदरे, शिपाई प्रदीप जोशी, कृष्णा लोणारी आदींच्या उपस्थितीत सदर ही बैठक पार पडली। तर यावेळेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता। रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे ची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेचे अध्यक्ष श्री पवन राधेश्याम पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात येत आहे। यात मागील 27/7/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। 31 मार्च दुसरा विषय होता। 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोबपत्रके वाचून त्याला मंजुरी घेण्यात आली। तिसरा विषय होता संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफ्याची वाटणी करून त्याला मंजुरी करणे। संस्थेला चालू आर्थिक वर्षात 8,01,810 रुपये नफा झालेला होता। त्या नफ्यापैकी 25% गंगाजळी 2,04,52 रुपये, 15% डिव्हिडंड 3,80,161 रुपये, अनुत्पादक जिंदगी तरतूद 2,20,000 आणि शिल्लक नफा 1,197 अशी वाटणी केली होती। मॅक्झिमम डिव्हिडंड 15% वाटण्यात येतो तेवढी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर चौथा विषय होता सन 2026-27 सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेणे व 25-26च्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चाला मंजुरी घेणे। सदर विषय वाचून दाखवण्यात आला व त्याला मंजुरी देण्यात आली। पाचवा विषय होता 2025-26च्या वैधानिक लेखापरीक्षकाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे। संस्थेचे 2025-26 या वर्षाचे लेखापरीक्षण सहकारी संस्थेचे श्री ए बी चव्हाण साहेब यांनी केले आहे। त्यांनी संपूर्ण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेला 2025-26 या वर्षासाठी अ वर्ग देण्यात आलेला आहे। त्याबद्दल त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले आहे। त्यानंतर 6वा विषय होता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे। सर्व सभासदांच्या सांगण्यानुसार श्री विष्णू बी अग्रवाल यांची 2026-27 या वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे व त्यांचा मेहनताना ठरवण्याचा कायद्यानुसार जो आहे तो संपूर्ण अधिकार चेअरमन साहेब यांना देण्यात आले। 7वा विषय होता संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची माहिती देणे। संचालक व त्यांचे नातेवाईक यांना एकूण 10 जणांना कर्ज दिलेले होते त्याची माहिती वाचून दाखवण्यात आली। 8वा विषय होता मग सहकार आयुक्त यांनी च्या आदेशानुसार सुधारित उपविधी स्वीकारणे। संस्थेने सुधारित उपविधी तयार केलेले होते त्याला मंजुरी घेण्यात आलेली आहे व आता ते मंजुरीसाठी DDR यांच्याकडे पाठवण्यात येत आहे। यानंतर शेवटचा विषय होता अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे। आयत्या वेळी कुठलाही विषय नसल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली। चेअरमन साहेब यांच्या परवानगीने सभा समाप्त राष्ट्रगीत झाल्यानंतर सभा समाप्त झाल्याचं डिक्लेअर करण्यात आलं।
सभेला सगळे उपस्थित झाले याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद.